करनेकऱ्याला पहिल्याच बॉल वरती मात्र नक्कीच 2 सेकंद बॉल डॉट. चांगली गोलंदाजी तेजसला पाहत आहे आपण. बॉय ट्रॅक वरती फिरकीचा जादूगार आहे. कमी वय आहे परंतु आपल्या मात्र नक्कीच अगदी गोलंदाजी सर्वांना मात्र नक्कीच प्रभावित केलाय. तिसऱ्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटक्या अगदी मात्र नक्कीच फसला होता तो फिल्डरच्या अगदी मात्र नक्कीच बॉल अवेकच्या बाहेर. तोपर्यंत मात्र नक्कीच एकच धाव सोडली जाईल. 3 बॉलच्या अखेरीस धावा लागत पटलावरती 3 अशी एक मात्र नक्कीच संत सुरुवात पाहायला मिळाली. लगातारचे 2 मॅच आपण पाहिले. पहिल्या मॅच मध्ये 70 धावा, त्या सुद्धा धावा मात्र नक्कीच चेस झाल्या. सेकंड मॅच मध्ये 63 धावा, त्या सुद्धा मात्र नक्कीच चेस झाल्या. हे असे मात्र नक्कीच सामने या मैदानावरती मात्र नक्कीच पाहायला मिळाले. 2 मध्ये 11 करायच्या होत्या, तो सामना मात्र नक्कीच जिंकला. त्यानंतर मात्र नक्की एका षटकामध्ये तब्बल 13 धावेची गरज ना, तो सामना मात्र नक्कीच जिंकला. जिथे 2 मध्ये तब्बल 4 बनवायच्या होत्या. लोवर फिल्डर्स बॉल हेलिकॉप्टर लुक दिलाय आणि बॉल चाललाय बॉडी लाईनच्या बाहेर. पुण्याचा बब्बा दगडूशेठ बॉलने घेतली बॉडीची बेट. बॉल चाललाय सीमारेषच्या पलीकडे. या मॅचचा पहिला चौका टोकला गेलाय राणा मोरेच्या बॅट मधून. हे संगीत आणि कलमुसरेचं गाव हे कॉम्बिनेशन वेगळं आहे. आणि आता आम्ही पाहिलं होतं काय त्या तिरंगा चषकामध्ये अगदी मात्र नक्कीच आणि प्रत्येक सणामध्ये ते सुद्धा पाहायला मिळालं. मग स्पर्धा असो किंवा गावातले होणारे अनेक सारे कार्यक्रम, पालखी सोहळा, त्यामध्ये एकच गाणं लागल्यानंतर अंगावरती जोश हे मात्र नक्कीच वेगळे चाललंय कलमुसरे गावामध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे. धावा लागत पटलावरती बॅटिंग का टीम आपण पाहताय. उर्वा संघ तब्बल 8 वरती पोहोचला गेला. एक चौकार आलाय. शेवटचा बॉल बाकी आहे. एक चौकार टोकला होता राणाच्या बॅट मधून, तो मात्र नक्कीच चौकार आला होता. अगदी लॉंग ऑनला क्लिअर करत 2 फिल्डर होते, त्यामध्ये चकवा देत बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर अगदी लँड झाला होता. शेवटचा बॉल बाकी आहे. तेजसला पाहताय आपण. हो पडल्यानंतर मात्र नक्कीच जास्तच तर बॉल मात्र नक्कीच बाहेर वलन घेताना पाहायला मिळालाय. इट्स अ व्हाईट बॉल. 1+1 बाय 1 गेट 1 फ्री याही बॉलवरती पाहायला मिळाला आणि 2 धावे संघ जाऊन बोलत नाही. तब्बल 10 याकडे वरती डबल डिझाईन मध्ये धावा मात्र नक्कीच येताना पाहायला मिळाला होता. कारण तब्बल 5 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या बॉलवरती घडलंय काय नेमकी 2 धावा पाहायला मिळाल्या. एक्स्ट्रा स्वरूपात धावा मात्र नक्कीच खर्च करताना पाहायला मिळालाय. शेवटचा अंतिम बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, फायनलला काय तर फील्डर तैनात. चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. शेवटच्या अंतिम बॉलवरती मात्र नक्कीच धावा मिळतील तब्बल 2 आणि 2 धावे संघ जाऊन पण बॅटिंग संघ रोहा तब्बल 12 धावा. एकच धाव मिळाली या बॉलवरती आणि एका धावा लागत पटलावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या पूर्वार्धामध्ये पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 11 धावा. डीजे मध्ये नक्कीच आपण पाहताय रोहा संघ, त्यामध्ये एकच चौकार आला होता, परंतु त्यानंतर सिंगल डबल कधी मात्र नक्कीच अवंत धावा सुद्धा मात्र नक्कीच या षटकामध्ये आल्या. आणि अशा क्रमामध्ये नक्कीच 11 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्या केल्यात. सुरुवात चांगली राहिली असंच म्हणावं लागेल या दोन्ही टीम कडून, कारण या मैदानाचा काहीतरी इतिहास राहिला. 4 षटकामध्ये 70 धावा 63 धावा बनताना पाहायला मिळाल्यात. नाव काय बॉलर बॉल ट्रॅक मध्ये सेकंड ओव्हर सनीला पाहताय. पहिल्याच बॉल अगदी दूर उडून घेण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल दंडित केले पहिल्याच बॉलवरती. सनी या गोलंदाजाला अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, रेंजच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळाला. पहिल्याच बॉल फेकलाय तब्बल व्हाईट बॉल. 12 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 12 ऑन अ बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 11, त्यानंतर सुरुवात अवंत धावेने केली. सेकंड बॉल समोर खेचण्याचा प्रयत्न, उंच गेलाय, अंतर नाही कापलाय. फिल्डर मात्र नक्कीच डाऊन द ग्राउंड. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फौजमध्ये मध्ये चांगला पकडलाय झेल आणि मैदान शॉटमध्ये संपलाय खेळ. पहिल्या विकेटचा पतंग. धक्का क्रमांक 1 बॅटिंग टीम रोहा संघाला बाल मिळतोय. नक्कीच पाहायला मिळतोय.
त्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता, परंतु जास्त वेळ मैदानावरती टिकलू शकला नाही असंच म्हणावं लागेल, कारण तिसऱ्याच बॉलवरती मात्र नक्कीच विकेटचं पतंग पाहायला मिळालं. सनीची मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी, पहिला बॉल अवांतर फेकला होता त्या दिशेने तर तो बॉल फेकण्याची ताकद सत्याहत्तर मात्र नक्कीच करताना पाहायला मिळाला. आणि सेकंड बॉलवरती अगदी अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा बॉल, त्या बॉलला खेळ तर कडे कडे केल्याचा प्रयत्न आणि बॉलने मात्र नक्कीच अगदी उंच मात्र नक्की दिशा घेतली होती आणि विकेटचं पतंग पाहायला मिळालं. स्ट्राईक इन होती आपण इनेट नंबर 3 मुस्तकिक मुकादम हा खेळाडू मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. एक स्टार खेळाडू सध्या तरी मात्र नक्कीच याची चर्चा संपूर्ण खेळ तर रायगडमध्ये पाहायला मिळते आणि रायगड प्रीमियर लीग साठी मध्ये नक्कीच स्पर्धा ज्याकडून गाजवली होती तोच आले आले आक्रमण करण्याचा प्रयत्न अगदी पहिल्याच बॉलवरती मात्र नक्कीच सस्त्यात परतलाय. भोपळा न पुरता तंबूच्या आशला मात्र की विसाव घ्यायला लागेल. लगातारचे 2 धक्के दिलेत आणि 2 धक्के मात्र नक्कीच महत्वपूर्ण होते. टीम तर फिल्डिंग टीम मुरुड संघाला न्यू बॅटर आले आले आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि लगातारचे 3 विकेट पटकावले गेलेत. हॅट्रिक कंप्लीट केले सध्या तरी बॉल ट्रॅक मध्ये सनीने आणि विक्रम केले या मैदानावरती. स्पर्धेमधला पहिला खेळ तर विकेट हॅट्रिक पटकावणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सनी हा मात्र नक्कीच आग ओकणारी गोलंदाजी करतोय. तिसरा धक्का बसलाय बॅटिंग टीमला. लगातारचे 3 धक्के दिलेत. तिन्ही बॉलवरती काही तर मोठ्या फटक्या मारण्याचा प्रयत्न पडतो असफल ठरलेत. आपण नक्कीच पाहिला सलामी वीर राणा, त्यानंतर मात्र नक्कीच मुस्तकीम, त्यानंतर बाद झाल्या मात्र नक्कीच खेळाडू. चांगली गोलंदाजी, पहिला बॉल अवंतर फेकल्यानंतर कमबॅक कसं असावं हे मैदान शॉट मध्ये मात्र नक्कीच सांगून दिलं. गोलंदाजी मार्क होती सनी याने. शेवटचा बॉल बाकी आहे, 2 बॉलचा किल बाकी आहे. अजून एक डॉट, काय गोलंदाजी राहिली आतापर्यंत. ही गोलंदाजी आवड असेल फिल्डिंग टीम टाळ्यांचा गजर झाला पाहिजे सनीसाठी. लगातारचे 3 विकेट, त्यानंतर लगातारचे 2 बॉल डॉट सध्या तरी मात्र नक्कीच जगून ठेवलाय रॉ या टीमला. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकामध्ये. पहिला मेडा षटक फेकणारा खेळाडू मात्र नक्कीच ठरलाय. लगातार 6 बॉल डॉट, 3 विकेट, 3 बॉल डॉट फेकणारा गोलंदाज मात्र नक्कीच सनीची कमालीची गोलंदाजी झाली आहे. तोच मात्र नक्कीच गोलंदाजी आग ओकणारी केली आहे. या षटकामध्ये धावा फक्त खर्च केला अवांतर स्वरूपात 1 आणि धावा लागत पटला होते एका षटकाच्या समाधानंतर 12 धावा. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉल फेकले डॉट, बॉल ट्रॅक वरती आपण अक्षयला पाहताय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 11, तेजसने, त्यानंतर सनी आला धावा खर्च केल्या 1
ते सुद्धा मात्र नक्कीच अवतर स्वरूपात त्यानंतर मात्र नक्कीच अक्षयला पाहायला मिळतोय. सेकंड बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा पाठीमागे थर्ड रिझन मध्ये फिल्डर धावतात. एकच धाव दुसरीचा प्रयत्न नक्कीच दिलाय आणि एकच धाव मिळाली या बॉलवरती. पहिलं षटक सोडलं तर संपूर्ण जखून ठेवलंय सध्या तरी बॅटिंग टीम रोहा संघाला. तशाच प्रकारची गोंधळ राहिली आहे आतापर्यंत. मग सनी असो अक्षय असो सनीची मात्र नक्कीच ती घातक आणि बेतक गोलंदाजी ही मात्र नक्कीच संपूर्ण स्पर्धेमध्ये चर्चेचा विषय राहील. आता वेगवान बॉल पडल्यानंतर आजच्या दिशेने वलण घेतलंय मैदानाच्या मध्ये घडलंय काय स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. हा बॉल पुन्हा मात्र नक्कीच पाहायला मिळतो डॉट वारंवार डॉट बॉलची मात्र नक्कीच सांगता आता वाढत चालली आहे. मोठ्या फटक्यापासून सध्या तरी वंचित ठेवलाय सनी अक्षय तेजस याने. एक चौकार आला होता काहीतरी एक पहिल्या इनिंग मध्ये परंतु त्यानंतर एकही मोठा फटका खेळू देणार नाहीये. पुढचा बॉल बॅटची कडा ब्रश आलाय आवाज इथपर्यंत आलाय म्हणजेच काय विकेटचा आणखीन एक विकेटचा पतंग फलंदाज होईल बाद विजय बॅक टू द आउट. बॅटर्स येतात बॅटर्स डगआउटचा हिस्सा बनतात. 2 षटकामध्ये तेच पाहायला मिळालं. सनीचे खेळ तर लगातारचे 3 विकेट त्यानंतर अक्षयची ही गोलंदाजी सध्या तरी मात्र नक्कीच घातक ठरताना पाहायला मिळते. बॅटर पुढचा बॉल शाकिबला आपण पाहताय स्ट्राईक वरती शाकिब आलाय परंतु पहिलाच बॉल अगदी वेगानं बीट केलाय. गोंधळची मार्क होती आपण अक्षयला पाहताय. 5 बॉल मध्ये अवघ्या धावा खर्च केला एकच. अक्षयची घातक गोलंदाजी स्ट्राईक मध्ये शाकिबला पाहताय. ओ इथे मात्र नक्की शॉर्ट बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न पाठीमागे लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप करत बॉल चाललाय परंतु फिल्डर तैनात नाही. डॉट बॉलची मात्र नक्की सांगता पाहायला मिळाली. 3 ओव्हरचा अखेर संपलाय. 18 बॉल फेकले गेले पहिल्या पूर्वार्धामध्ये आणि धावा लाग दप्पट लावती बॅटिंग टीम रोहा तब्बल 13 वरती तब्बल 4. अठरा बॉल फेकले गेले 13 वरती 4 अशी मात्र नक्कीच दैन्य आणि बिकट अवस्था आपण मैदानात नक्कीच पाहायला मिळते. खूप लांबचा प्रवास करून आज उरण मध्ये काहीतरी दाखल झाले हे दोन्ही संघ. मग मुरुड आणि रोहा अगदी मात्र नक्कीच जवळचे मात्र नक्कीच हे तालुक्यातील संघ आपण पाहताय परंतु सध्या तरी मात्र नक्कीच चांगली कामगिरी करावं लागेल. पॉइंट ट्रॅक होती आपण शिवतेजला पाहताय समोर स्ट्राईक वरती निश्चित कर्णेकर ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल बॅटची कडा पाठीमागे. ओ इथे मात्र नक्कीच थोडे झालं फंबल बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी हाताला टच करत सीमा पार आला निशीच्या बॅट मधून पहिल्या 4 चौकार. लेट पण थेट चौकार आलाय परंतु एक चौकार नाही अनेक चौकार षटकात खेचावं लागतील या षटकामध्ये. 5 बॉलचा खेळ राहिलाय पहिल्या पूर्वार्धामध्ये. आता मात्र नक्कीच पडल्यानंतर आजच्या दिवशीमध्ये नक्कीच बॉल वलंग घेतोय आणखीन एक फेकल्या डॉट बॉलची पर्सेंटेज वाढवला चालली आहे. सनीची मात्र नक्की ती सुरुवात अक्षय शिवतेज आता मात्र नक्की तीच कामगिरी करताना पाहायला मिळेल. इथं फटका अगदी फसलाय उंच तर गेलाय. ओ मैदानाच्या मध्ये घडलंय काय आणखीन एक मात्र नक्कीच चेल मात्र नक्कीच जमीन दान झालाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा कॅच जिंका मॅच हे सातत्यानं ब्रीत वाक्य मात्र नक्कीच सांगितलं जातं परंतु सध्या तरी मात्र नक्कीच दुसरा झेल सोडला गेलाय. जे घडलं होतं काय तर पहिल्याच बॉल वरती निश्चित कर्णेकरच्या मात्र नक्कीच माध्यमातून स्ट्राईक वरती निश्चित कर्णेकर होता त्यानंतर मात्र नक्कीच थोडे झाले फंबल. पुढचा बॉल शाकिब ओ मात्र नक्कीच शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता. स्टँड अँड डेलो करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा पुण्याचं समीकरण होत नाहीये.
डॉट बॉल मध्ये नक्कीच पाहायला मिळालं. आणखीन एक फेकल्या डॉट. शेवटचा 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा फक्त न फक्त लागला स्कोर कार्ड वरती 18 धावा. पुढचा बॉल बॅटची कडा पाठीमागे थोडे झाले फंबल. पुन्हा एकदा आता फाईन निघला खेळ तर फिल्डर तैनात आहे. एकच धाव मिळाली. 19 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 19 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल बाकी आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये नक्कीच आपण पाहत आहे आणि सध्या तरी 23 बॉलच्या अखेरीस धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 19 म्हणजेच काय जकळून ठेवलाय. पुन्हा एकदा रोहा संघाला टार्गेट सेट करा. बॉल स्ट्राईक येण्यावरती सलामी वीर शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत नक्कीच मैदानावरती उभा राहिलाय. शेवटच्या बॉल वरती डॉट बॉलची मात्र नक्कीच सांगता पाहायला मिळाली. आणखीन एक मात्र नक्कीच फेकल्या डॉट. 4 ओव्हरच्या अखेरीस 24 बॉल फेकले गेलेत आणि धावा लागला पटला होते 19. आता बनवायचे 24 मध्ये बॅटिंग टीम मुरुड संघाला 20 धावेची गरज. हे दोन टीमचे कॅप्टन या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करूया टॉस. चला या दोन टीमचे कॅप्टन. उरण पूर्व विभाग त्याच्या अगेन्स्ट केला संघ पेन. हे मात्र नक्कीच खेळताना पाहायला मिळालं परंतु पेन म्हटलं की अगदी मात्र नक्कीच आमचे परमित्र करुशी गावचे विनयजी घरत हे मात्र नक्कीच इन ऍक्शन गोलंदाजी मार्क होती नक्कीच पाहायला मिळतील यात मात्र शंका नाहीये. या वर्षीचा खेळ तर हंगाम या पट्ट्याने गाजवलाय असंच म्हणावं लागेल. अगदी गोलंदाजीने मात्र नक्कीच सातत्याने आपल्या नावाची मात्र नक्कीच छाप सोडले. त्यानंतर आमचे भूषण पाटील रील स्टार हे मात्र नक्कीच आता दाखल झालेत. करूया सहर्षी स्वागत भूषण पाटीलचं. खरोशीचे मात्र नक्कीच रहिवासी आहेत आणि खरोशी म्हटलं की किलंब देवीचं मात्र नक्कीच जागृत स्थान असलेलं ठिकाण. सातत्याने 9चे 9 दिवस नवरात्रीमध्ये मात्र नक्कीच ते थाटात हे मात्र नक्कीच जल्लोष करणारी मात्र नक्कीच हे गाव आणि सातत्याने 9चे 9 दिवस तुंबल मात्र नक्कीच गर्दी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. अगदी मात्र नक्कीच जागृत स्थान असल्याने मात्र नक्कीच हे किलंब देवीचं स्थान आणि त्याच गावातून मात्र नक्कीच हे सर्व बिलॉंग करणारे खेळाडू आणि यावर्षी तर मात्र नक्कीच अगदी हंगाम गाजवलाय खरुशीकरांनी असंच म्हणावं लागेल. छोट्या छोट्या स्पर्धेमध्ये असो किंवा मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत पेन. चला या लवकर लवकर
24 मध्ये करायचे फक्त ना फक्त 20 धावेची गरज. स्ट्राईक इन वरती हुसेनला पाहताय, नॉन स्ट्राईक इन वरती आपण पाहताय फलंदाज बॅटर. चला मग नाव पुरवायचं. दादा नाव काय दादा? 24 मध्ये 20 करायचे. स्ट्राईक इन वरती आपण हुसेनला पाहताय, नॉन स्ट्राईक इन वरती राज. छोटा पॅकेट बडा धमाका. तर बॉल ट्रॅक होती आपण पाहताय, गोंदची मार्क होती. मुक्कादमला पाहताय, पहिलाच बॉल फुल टॉस दिलाय आणि अगदी बॉलला अडवलाय. जबरदस्त काहीतरी एफर्ट्स या बॉल वरती नेमकं घडलंय काय? सेफ असेल. महत्वपूर्ण धावा खेळ तर टीम साठी अडवल्या गेल्यात, कौतुक करावं लागेल. अगदी लॉंग ऑनला अगदी बॉल वगैरे पण नक्कीच पोहोचले गेले. त्यानंतर मध्ये नक्की स्वतःला सावरलं आणि बॉलला सुद्धा मध्ये नक्की सावरलं. ज्या तर पट्टीच्या आतमध्ये बॉलला फेकायचं होतं ते फेकलं आणि महत्वपूर्ण 5 धावा आपल्या टीम साठी अडवल्या गेल्यात. 20 धावाचं खेळ तर तुम्ही टार्गेट उभं केलं होतं आणि 20 धावाचं मध्ये नक्कीच टार्गेट तुम्हाला खेळ तर फायटिंग मध्ये नक्कीच बनू शकणार नाहीये या मैदानावरती. 70 धावा बनल्या, 63 धावांचा मध्ये नक्कीच आव्हान उभं केलं होतं. त्या सुद्धा धावा खेळ तर पनवेल टीमने धावांचा मध्ये नक्कीच पाठला केला होता. स्ट्राईक इन वरती छोटा पॅकेट बडा धमाका. राजला आपण पाहताय, पहिलाच बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. अगदी आणलं फ्रेशर रेवॉन ब्रेविस आणि साईचा अनिकेत मोकल. त्याच प्रकारची फलंदाजी करत असताना मुरुडचा सितारा राजच्या बॅटमन षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. अफलातून अविश्वसनीय, अद्भुत, सर्व काही जबरदस्त स्ट्रोक राजच्या माध्यमातून. अजून एक खेळण्याचा प्रयत्न त्या दिशेने. बॉल थांबला नाहीये, बॉल चाललाय बॉन्डलाईनच्या दिशेने दन 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 करत सीमा पार. मिनी फरदीन गाजी, छोटा फरदीन गाजीच्या बॅट मधून चौकार पाहायला येतोय. मुंबईचा वंडर बॉय फरदीन गाजीला आपण पाहिला, परंतु हा मुरुड संघाचा छोटा पॅकेट राजला पाहताय. हीच तर ओळख आहे. अगले वेगळे फटके केल्याची ताकद सातत्याने खेळतो आणि मैदानाच्या आतमध्ये त्याच प्रकारची मात्र नक्कीच फटकेबाजी. इनसाइड घेण्याचा प्रयत्न, फटके अगदी फसलाय. फील्डर धावताय परंतु बनतील प्रेक्षक. बॉल चालाय कट टप्प्यानं सीमा पार. लगातारचा राजच्या बॅट मधून तिसरा वार चौकार. पंधरा लागल्यात, 5ची गरज आहे. सामना फिनिश. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलेटफुल आणि अगदी बॉल केलाय गोल. बॉल चाललाय बॉन्डच्या बाहेर. विजय षटके ठेवला गेलाय. MS धोनी स्टाईलने सामना फिनिश करत असताना छोटा फरदीन गाजी अगदी बाहेरला गेलाय आणि ती बॉल मध्ये फेकलाय षटकार आणि सामना विजय केलाय.